आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दह्याचं फेशियल कसं करायचं। तर नेमकं असं होते की आता लग्न समारंभ सुरू होत आहेत आणि त्यातल्या त्यात मग घरी असे प्रोग्राम असतात किंवा मग आपल्या मुलांचे बर्थडे असतात, आपली ॲनिव्हर्सरी असते आणि बऱ्याच काही असे छोटे मोठे प्रोग्राम होत असतात आणि अशा वेळी आपण पार्लरला जातो, पण तिथे मात्र भली मोठी रांग लागलेली असते आणि आपल्या हाऊसवाईफला किंवा एका मॉम लाईफसाठी ते फार अवघड आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कसं फेशियल बनवू शकता आणि त्या फेशियल नुसार तुमच्या चेहऱ्यावरती कसं ग्लो आणू शकता, म्हणजे एकदम इन्स्टंटली ग्लो तुम्ही चेहऱ्यावरती कसं आणू शकता, हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे। नमस्कार, मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी जे होममेड फेशियल करणार आहे, म्हणजे दह्याचं फेशियल करणार आहे आणि ह्या दह्याच्या फेशियलनं इन्स्टंट ग्लो तर येतोच, परंतु जर तुम्ही आठवड्यातून हे जर 2 वेळा केलात तर चेहऱ्यावरची जी स्किन असते ती टाईट पण होते, चेहऱ्यावरती जे दाग असतील किंवा धब्बे असतील आणि जी त्वचा जी आहे आपली, ज्या सुरकुत्या येतात चेहऱ्यावरती त्या देखील खूप प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात। तर हे जे होममेड फेशियल आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग कुठलाही वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे ना 1 वाटी मी दही घेतलेला आहे। हे बघा, एका वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच मी दही घेतलेला आहे आणि हे दही ना आंबट असलं पाहिजे, म्हणजे की नाही जे आपण स्किनवरती असं रब केल्याच्या नंतर त्याचा प्रॉपर इफेक्ट जो आहे तो आला पाहिजे। तर आता इथे मी 2 चम्मच दही घेतलेला आहे एका वाटीमध्ये आणि ते असं स्किनवरती व्यवस्थित लावून घ्यायचं। ह्याचा ना खूप बेस्ट रिझल्ट येतो। तुम्ही कधी ट्राय केलंय का मला ते पण सांगा, आणि ट्राय केलं नसेल तर ट्राय करून सांगा। तर तुम्ही बघू शकता एक साधं जे दह्याने मी फेशियल आज करत आहे, तसं माझ्या चेहऱ्यावरती पण खूप डाग झाले होते आणि चेहरा खूप खराब झाला होता, टॅन पण झाला होता आणि खास उन्हाळा चालू आहे, म्हटलं उन्हाळ्यासाठी हे फेशियल खूप चांगलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं हेच माझा आज विचार होता। त्याचमुळे जे आहे मी आज हे दह्याचं फेशियल करायला घेतलेलं आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता काही नाही, सिंपल असं जे दही आहे ते मी चेहऱ्यावरती व्यवस्थित असं मसाज करत ते ना चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे आणि जेव्हाही आपण हे अप्लाय करतो ना तेव्हा काळजी घ्यायची, थोडं हळूवारपणे करायचं आणि फक्त 10 मिनिटात हे फेशियल होणार आहे। आणि शिवाय चेहऱ्यावरती इतका ग्लो येतो ना ह्या फेशियलचा, तसा मला भरपूर वेळा अनुभव आहे आणि म्हणूनच मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। छान असं फ्रीजमधलं दही होतं आणि ते चेहऱ्याला इतकं छान थंड थंड वाटत होतं, कारण की आता उन्हाळा म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की स्किन किती रेड होते। आता बाहेर पण आपण जात असताना नेहमीच स्किनवरती जे आहे सनस्क्रीन लावायचं, कारण की ते देखील आता खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की प्रचंड ऊन आहे बाहेर आणि त्यामुळे स्किन आतून जळल्या जाती, पिगमेंटेशन होतं, स्किन जे वरती आहे जे टॅन होऊन जाते। त्याचमुळे अधूनमधून जर असे फेशियल आपण केलं तर आपली चेहरा जो आहे घरच्या एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण चेहरा क्लीन करू शकतो, चेहऱ्याची काळजी घेऊ शकतो आणि सोपं स्किन केअर आहे। त्यामुळे आहे त्याच साहित्यामध्ये आपण भरपूर साध्या असं थोडंसं एफर्ट्स घेतल्यानंतर आपली स्किन छान राहू शकते। त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा मी सगळ्या स्किनवरती जे दही आहे ते लावून घेतलेलं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही बघत असाल, सर्क्युलर मोशनमध्ये मी इथे जे आहे पहिल्यांदा गालावरती, परत त्यानंतर या गालावरती असं 10 टाइम्स जे आहे ते सर्क्युलर मोशनमध्ये ते मसाज करून घेत आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता चीन पण खूप घाण झाली होती, त्यामुळे ते पण केलं आणि कधी पण चेहरा जेव्हा कवर करतो ना त्यावेळी अजिबात मानेला विसरायचं नाही। त्यानंतर मानेला पण छान असं दही लावून घेतलं आणि सोपं आपण जसं फेस वॉश वगैरे लावून स्किन व्यवस्थित प्रिपेअर करून घेतो त्याचप्रमाणे जे आहे ते दही सगळ्या स्किनला इथे लावून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही बघू शकता की चेहरा पूर्ण दह्याने भरलेला आहे, पण काही हरकत नाही, कारण की कसं आहे माहिती आहे का, बऱ्याच दिवसांनी मी हे फेशियल करत आहे आणि त्याचमुळे जे मी म्हटलं की थोडासा जास्त वेळ लागला तरी हरकत नाही। एक 10 मिनटं जे आहे ना, 10 मिनटामध्ये हे दह्याचं जे काही आहे आपलं ॲप्लिकेशन आहे चेहऱ्यावरती लावायचं आणि छान असं मसाज करून घ्यायचं। तसे दह्याचे अनेक सारे फायदे आहेत आणि म्हणजे फेशियलसाठी आपण जेव्हा वापरत असतो तेव्हा चेहऱ्यावरती जे काळे डाग आहे, टॅन आहे, कमी होण्यास मदत होते। त्यानंतर स्किन आपली जी आहे ना मऊ होते, स्मूथ होते, त्वचेला नैसर्गिक ग्लो म्हणतो ना आपण, तो नैसर्गिक ग्लो चेहऱ्यावरती येतो आणि डेड स्किन आहे ते निघून जाते आणि चेहरा एकदम फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागतो। तुम्ही बघू आता बघू शकता एक 5 मिनिटं झाले आणि मी जेंटली म्हणजे हळूवारपणे त्याची मसाज केलेली आहे। त्यानंतर एक असा स्पंज असतो, त्या स्पंजच्या साहाय्याने तुम्ही वाईप अप करू शकता, अदरवाईज तुम्ही चेहरा पाण्याने बेसिनवरती जाऊन धुवू शकता। असो आता माझ्याजवळ ना हे स्पंज आहे, तर या स्पंजच्या साहाय्याने मी वाईप अप करते।
जो स्पंज आहे तो पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की ज्याप्रमाणे मी इथे वाईपअप करून घेत आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे स्किनवरती जे काही दही आहे ते मात्र आपण व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. त्यानंतर डोळ्यावरती पण दही लागलं होतं ते पण व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. आता वाटल्यास तुम्ही छान असं बेसिनमध्ये जाऊन धुवू पण शकता. आधीच्या स्किनमध्ये आणि आत्ताच्या स्किनमध्ये बराचसा फरक लगेच दिसतो. तसं तर क्लिन्झिंग करण्यामध्ये दूध आणि जे दही आहे ते एक नंबर आहे आणि अगदीच आपल्या किचनमध्ये मिळणाऱ्यापैकी आहे. आपल्या किचनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. त्यामुळे फार असं जर तुम्हाला बाहेर जाऊन करायचा कंटाळा येत असेल आणि घरच्या घरी जर तुम्हाला स्किन केअर करायला आवडत असेल तर हा उपाय खूप चांगला आहे. दह्याने फेशियल केल्यानंतर जो स्किनला आहे तो थंडावा मिळतो आणि ड्रायनेस देखील तुमच्या चेहऱ्यावरची कमी होते. पिंपल मार्क्ससुद्धा हलके होण्यास मदत होते. आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये स्किन अशी छान ग्लो करते. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की किती छान असं इथे माझा चेहरा बऱ्यापैकी क्लिअर दिसत आहे आणि वाईपअप केल्याच्यानंतर तर अजूनच छान वाटते, फ्रेश पण वाटते मला. आता तुम्ही बघू शकता स्किनमध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. फक्त 5 मिनिट मी मसाज केली दह्याने आणि चेहऱ्याची स्किन जी आहे ना किती प्रॉपर आणि व्यवस्थित दिसत आहे. त्यानंतर आता त्याच दह्यामध्ये जे आहे म्हणजे ते दही 2 चमच दही घेतलं होतं. 1 चमच दही मी मसाज करण्यासाठी वापरलेलं आहे आणि 1 चमच जे दही उरलेलं आहे त्यामध्ये ना तुम्हाला आपल्याच किचनमधली म्हणजे साखर टाकायची आहे. आता साखरने काय होते की डेड स्किन जी आहे स्किनवरची आपली निघून जाते. तर ही जी साखर आहे जी आपल्या सगळ्यांच्याच किचनमध्ये अवेलेबल असते ती साखर या दह्यामध्ये ॲड करायची आहे. तर आता मी व्यवस्थित अशी दह्यामध्ये ॲड केलेली आहे. आता कुणी म्हणू शकतं की पिठी साखर वापरले तर जमत नाही का? तर होतं असं की पिठी साखर जर तुम्ही वापरली तर ती जी दह्यामध्ये आहे ना ती लवकर मिक्सअप होते आणि जो आपल्याला रिझल्ट पाहिजे आहे म्हणजे डेड स्किन काढण्यासाठी आपल्याला ह्या साखरेचा उपयोग करायचा आहे तर तो प्रॉपर मिळत नाही. त्यामुळे पिठी साखरेचा वापर न करता साखर जशीच्या तशी तुम्ही यामध्ये ॲड करायची आणि नंतर ॲड केल्याच्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्यानंतर जसं आपण आता हळूवारपणे फक्त दह्यानं मसाज केली होती, आता दही प्लस साखर या गोष्टींनी ह्याला व्यवस्थित मसाज करून घ्यायचं. तुम्ही स्किन केअर जे आहे ते कशा पद्धतीने करता मला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि विशेष म्हणजे ना तुम्ही किचनमधले कोणते प्रोडक्ट वापरता चेहऱ्याला लावण्यासाठी आणि त्यानंतर त्याचा जो ग्लो आहे किंवा तुम्हाला काही माहिती असतील अशा स्किन केअरमधल्या टिप्स आणि ट्रिक्स हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की ब्लॅक हेड्स आहेत किंवा मग व्हाईट हेड्स आहेत अशा ठिकाणी व्यवस्थित प्रकारे म्हणजे एकदम प्रॉपरली व्यवस्थित तिथे मसाज करून घ्यायचं. नाकाच्या बाजूला बऱ्यापैकी ना व्हाईट हेड्स असतात किंवा मग कुणाला नाकावरती ब्लॅक हेड्स असतात. आता व्हाईट हेड्स का येतात, ब्लॅक हेड्स का येतात त्याचे वेगळे रिझन आहे. तो एक वेगळा भाग आहे. नंतर कधी आपण त्या व्हिडिओमध्ये तो पण डिस्कस करूया. पण त्याआधी आता हे रिमूव्ह कसं करायचं हे मी या व्हिडिओतून दाखवत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही साखर प्लस दही ॲड करायचं आणि व्यवस्थित असं प्रॉपरली ते पूर्ण स्किननं रब करून घ्यायचं. रब करत असताना काळजीही घ्यायची, फार जोरामध्ये किंवा फार ताकद लावून ही गोष्ट करायची नाही, कारण आपली बॉडीमधली स्किन ही सगळ्यात नाजूक भाग आहे आणि त्याला जर तुम्ही प्रॉपरली ट्रीट केलं तर ती व्यवस्थित राहते. आता मला खूप डेड स्किन झाली आहे किंवा खूप व्हाईट हेड्स झालेत किंवा मग खूप ब्लॅक हेड्स झालेत म्हणून जर तुम्ही त्याला जोरात घासून काढत असाल तर हे योग्य नाही आहे. स्किनला ट्रीट करायचं असेल तर खूप हळूवारपणे ट्रीट करायचं. म्हणजे नाहीतर काय होतं की खूप काही जण जोरात रब करतात आणि जोरात मसाज करतात तर याचा चांगला इफेक्ट येण्याच्या ऐवजी वाईट इफेक्ट येऊ शकतो किंवा स्किनवरती रॅशेस होऊ शकतात आणि स्किन लाल होऊ शकते किंवा बऱ्याच ठिकाणी स्किनवरती अशा जखमासुद्धा येऊ शकतात. सो प्लीज करत असताना ह्या गोष्टीची काळजी घ्या की करत असताना एकदम हळूवारपणे आपला असा हात व्यवस्थित चालला पाहिजे. कुठेही घाई आणि गडबड न करता अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारं हे फेशियल आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आणि हळूवारपणेच ही गोष्ट करायची. स्किन केअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आता वाढतं पोल्युशन आहे, बाहेर ऊन आहे प्रचंड आणि त्यानंतर जी स्किन खराब होते ना त्याची काळजी म्हणून आपल्याला हे सगळं करणं घरी गरजेचं असते. आता तसं पार्लरमध्ये वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी अवेलेबल असतात पण आपल्याला तो वेळ नसतो, कारण की घरची कामं असतात, शिवाय आपल्याला लेकरांची पण जबाबदारी असते, मग त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो. ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला कुठेतरी विसरत जातो. पण हे न करता आठवड्यातून 2 दिवस आपण जर स्वतःसाठी काढले तर आपली स्किन खूप चांगली राहू शकते. त्यानंतर घरी सणावार
सणावार असतात, घरी वेगवेगळे प्रोग्राम्स असतात आणि त्यासाठी आपण वेगवेगळा मेकअप करत असतो आणि मेकअप करण्याच्या आधी जेव्हा स्किन प्रिपेअर असेल ना, तर कुठलाही मेकअप जो आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती चांगला बसतो नाही. तर कितीही महागडे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर तो मेकअप जो आहे ना तो व्यवस्थित स्किनवरती बसत नाही. हलक्या हाताने पुसायचं, फार घासून पुसायचं नाही. या बाबतीत या गोष्टींची खूप काळजी घ्यायची. तर छान आता इथे मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते की फेस पॅक कसा तयार करायचा. तर इथे ना मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे 1.5 चमच जे दही आहे ना ते मी घेतलेलं आहे. घरगुती घरीच मी बनवलेलं हे दही आहे आणि त्यामध्ये 1 चिमूटभर हळद टाकली आणि ते छान असं मिक्स करून घेत आहे. तसं आंबट जर दही असेल ना खूप छान असतं. त्यानंतर 1 चमच जे बेसन आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे. मस्त असा सोपा फेस पॅक आहे. तुम्ही घरी बनवा आणि खरंच सांगा मला कसा इफेक्ट आहे तो. तर आता मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की फेस पॅक कसं तयार करायचं. थोडंसं दही घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळदी मिक्स करायची आणि त्यानंतर बेसन पीठ ॲड करायचं. तर आता असेल ब्रश तर ब्रशच्या साहाय्याने लावा, नसेल तर काही हरकत नाही, बोटाच्या साहाय्याने पण आपण स्किनवरती छान असं अप्लाय करू शकतो. हे मास्क जे आहे, हा जो फेस पॅक आहे. त्यानंतर व्यवस्थितरित्या असं पसरून घ्यायचं. व्यवस्थितरित्या हे सर्व बाजूनी लागलं पाहिजे इव्हनली. आणि त्यानंतर याला जास्त फक्त सेमी ड्राय होऊ द्यायचं, म्हणजे जास्त ड्राय होऊ द्यायचं नाही. सुरुवातीला मी आता दाखवते तुम्हाला प्रॉपरली की हे असं व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं स्किनवरती. तर हा फेस पॅक जो आहे तो छान असा चेहऱ्यावरती पहिल्यांदा लावून घ्यायचा. त्यानंतर कपाळ आणि जे काही नाक आहे किंवा ओठाच्या बाजूला जो काही काळवटपणा आपल्याला आलेला असतो त्यावरती हे व्यवस्थित असं मसाज करून व्यवस्थित लावून घ्यायचं आणि रिमूव्ह करताना देखील तसंच मसाज करायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी चांगलं असं लावून घेत आहे. फेस पॅक लावून झाल्याच्या नंतर स्किनवरती अजून एक महत्त्वाची गोष्ट लावायची आहे. ती कोणती हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब देखील करा. कारण की तुमचं एक लाईक माझं खूप मोठं मोटिवेशन असणार आहे आणि तुमची एक कमेंट मला खूप मोठी ताकद असणार आहे. त्यामुळे नक्कीच मला कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. चेहऱ्यावरती वगैरे हे सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि त्यानंतर मानेला अजिबात विसरायचं नाही. कारण की आपण जेव्हा मेकअप करत असतो तेव्हा आपलं ते आपण मानेपर्यंत पण करत असतो, मान असो कान असो. तर त्याचमुळे जो आहे तो फेस पॅक पूर्ण बाजूने चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आणि उरलेला जो काही फेस पॅक तयार असेल तो तुम्ही हाताला देखील लावू शकता. आणि त्यानंतर मी इथे बघू शकता तुम्ही जो चेहरा आहे तो पूर्ण फेस पॅकने इथे कवर केलेला आहे आणि खूप थंड वाटत होतं. आता हा फेस पॅक जो आहे हा 5 ते 7 मिनिट आपल्या स्किनवरती ठेवायचा आहे. फार असं लवकर ड्राय होणार नाही कारण की यामध्ये दही आहे, त्यामुळे ते तर मॉइश्चरायझिंग इफेक्ट देतोच आपल्याला, त्यामुळे लवकर ड्राय होणार नाही. आणि जर आपण पॅक हलवला असेल आणि त्यातलं जर उरलं असेल असं तर हे तुम्ही 1 दिवसासाठी फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकता. जास्त दिवसासाठी नाही, पण 1 दिवसासाठी हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता कारण की यामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे. त्यामुळे हे व्यवस्थितपणे 1 दिवस फ्रीजमध्ये राहते. आता याला 5 ते 7 मिनिटं होऊ द्यायचं ह्या फेस पॅकला आणि त्यानंतर जे मसाज करून आपल्याला स्किनवरती जो काही इफेक्ट आहे याचा, जो काही आपण किचनमधले पदार्थ वापरलेले आहेत त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्या स्किनमध्ये जाईल. त्याचमुळे आता 5 मिनिटं मी असंच राहू देतो. 5 मिनिटं वेट करायचं आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर दाखवते. आता एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत इथे आणि मी ना हळूवार मसाज करून जे आहे सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून जो काही फेस पॅक लावलेला आहे तो इथे मी रिमूव्ह करत आहे. पण त्याचे जे हे असतात ना, तो पीठ असते ना, जे पॅक आहे तो इथे माझ्या अंगावरती कपड्यांवरती पडत होता, त्यामुळे एक नॅपकिन ठेवली मी आणि व्यवस्थितरित्या इथे मी मसाज करून तो फेस पॅक जो आहे त्याचं जे मॉइश्चराईज आहे ते स्किनमध्ये अशा प्रकारे जाते. आणि त्यानंतर म्हणजे इतका फरक दिसत होता ना की तुम्हाला काय सांगू. लगेचच्या लगेच जर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती जो काही काळवटपणा आहे ना, जो काही मळखळ निघून गेला म्हणू शकतो आपण आणि चेहरा एकदम असा चकाचक दिसत होता, खूप व्यवस्थित दिसत होता. आणि त्याला म्हणजे कसं सावळा जरी चेहरा असेल तर हरकत नाही, पण चेहऱ्यावरती दाग धब्बे नसायला पाहिजेत किंवा जो चेहरा आहे आपला तो इव्हनली असा स्किन व्यवस्थित दिसली पाहिजे. त्यासाठीच आज माझा आट्टापिट्टा चालू होता आणि बऱ्यापैकी मला जसा पाहिजे तसा रिझल्ट आला. मी ना व्यवस्थित प्रकारे असं मसाज करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी चेहरा धुवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आत्ताच मी फेस वॉश करून आलेली आहे. एकदम दह्यानीच नॅचरल ग्लो घरच्या घरी पण आपण कसा मिळवू शकतो, अगदीच पार्लरला न जाता, कुठल्याही प्रकारचे पैसे न खर्च करता
स्किन एकदम छान दिसत आहे, फ्रेश आणि सॉफ्ट स्किन वाटत आहे माझी, फक्त मी दह्याने फेशियल केलेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नॅचरल पद्धतीने घरच्या घरी होममेड फेशियल करू शकता. आणि त्यानंतर आता स्किन व्यवस्थित वाईप करू पुसून घ्यायची, हलक्या हाताने पुसून घ्यायची. तुम्ही बघू शकता स्किन खूप ग्लो करत आहे. आठवड्यातून फक्त 2दा जरी केलं ना तर स्किन खूप बदलती. अगदीच छान असा ग्लो, इन्स्टंट ग्लो आपण ज्याला म्हणतो, इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती आलेला आहे. छान आता स्किनला व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर इतकं फ्रेश वाटतंय, माय गॉड, मला बिलीव्हच होत नाही आहे. आणि नक्कीच हे फेशियल तुम्ही करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला याचा रिझल्ट नक्कीच कळवा. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे आता फेशियल झालेला आहे, पण आता काय करायचं. तर तुम्ही जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि इम्पॉर्टंट भाग म्हणजे तो आहे की हे बघा, हे जे मॉइश्चरायझर आहे, म्हणजे इथे मी ॲलोवेरा जेलचं मॉइश्चरायझर नेहमीच वापरते. तुम्ही जे कोणतं मॉइश्चरायझर वापरत असाल ते मॉइश्चरायझर स्किनवरती घ्यायचं आणि असं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं. जे तुम्ही मॉइश्चरायझर वापरत असाल ते तुम्ही मॉइश्चरायझर इथे यूज करू शकता. इथे मी नॅचरल ॲलोवेरा जेल जे आहे पतंजलीचं ते वापरलेलं आहे. आणि व्यवस्थित प्रकारे ते जे हे ॲलोवेरा जेल आहे ते स्किनला मुरवायचं, स्किनमध्ये अजिबात मानेला विसरायचं नाही. सो माझं फेशियल कंप्लीट आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला का? तुम्हाला हे फेशियल आवडलं का? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.